पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील शिवशाही बसमध्ये झालेल्या प्रकरणात आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शिरूरमधून त्याच्या गावातून अटक केली। या अटकेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याचे सांगितले आहे। पत्रकारांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यासाठी संपूर्ण गावाने मदत केली। असं असताना पोलीस गाडीवरील 1 लाखाचं बक्षीस कोणाला देणार असा प्रश्न विचारला असता अमितेश कुमार यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे। आरोपीला गुन्हाट गावातून ताब्यात घेण्यात आल्याचं सांगताना अमितेश कुमार यांनी गावकऱ्यांनी सहकार्य केल्याचं सांगितलं आहे। त्यांनी गावकऱ्यांचे आभार मानले आहेत। आपण स्वतः लवकरच गावात जाऊन या कारवाईत मदत करणाऱ्या गावकऱ्यांचा सत्कार करणार आहोत असं अमितेश कुमार यांनी सांगितले। सुमारे 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते। आम्हाला गुन्हाट गावातील 400 स्थानिक ग्रामस्थांची मदत झाली। ड्रोन आणि डॉग स्क्वॉडचीही मदत आम्ही घेतली। रात्री 1:10 आसपास आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची अटक प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे। तसेच या प्रकरणामध्ये पोलिसांचं विशेष तपास पथक पुढील तपास करेल। विशेष सरकारी वकील खटला चालवतील। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात येईल असं अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे। पुढे बोलताना आरोपीला अटक करण्यात नक्कीच उशीर झाला। तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील 2 ते 3 तासात आरोपीचे नाव निष्पन्न झालं होतं असं सांगत पोलिसांनी पूर्ण प्रयत्न केल्याचं अमितेश कुमार म्हणाले। गावकऱ्यांनी केलेल्या मदतीबद्दल अमितेश कुमार भरभरून बोलले। गावातील नागरिकांचे आभार। गावात जाऊन त्यांचा सत्कार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे। तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं। पोलिसांनी आरोपी दत्ता गाडेला शोधून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं। सर्वच गावकऱ्यांनी मदत केली तर याचं श्रेय कोणाला जातं आणि ते बक्षीस कोणाला देणार असा प्रश्न अमितेश कुमार यांना विचारण्यात आला। या प्रश्नाला अमितेश यांनी उत्तर देताना तपास प्राथमिक पातळीवर आहे। आरोपीला पकडण्याबाबत कोणता श्रेयवाद नाही। हे टीम वर्क आहे। गुन्हा घडल्यानंतर त्याच दिवशी आमची टीम त्या गावात पोहोचली होती, परंतु प्रयत्न करूनही तो सापडला नाही असे म्हटले। पुढे बोलताना अमितेश यांनी दत्ता गाडेला शोधून देण्यासाठी जाहीर करण्यात आलेलं 1 लाखांचं बक्षीस कोणाला देणार याबद्दल स्पष्ट माहिती दिली। सर्वात शेवटची ज्यांच्या माहितीवरून आरोपीचा सुगावा लागला त्यांना 1 लाखांचे बक्षीस देणार आहे असं अमितेश कुमार म्हणाले। त्याचप्रमाणे गावासाठी काय करता येईल त्याचा देखील विचार करणार आहोत असे अमितेश कुमार म्हणाले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ता गाडे गुरुवारी रात्री त्याचा नातेवाईक महेश बहिरट याच्या घरी 10:30 वाजता आला होता। दत्ता गाडे घरी आल्याची माहिती या नातेवाईकांनीच पोलिसांना दिली। दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली। माझी मोठी चूक झाली, मला सरेंडर करायचे असं सांगून तो तिथून निघून गेला। त्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी या घराच्या परिसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला। या शोध मोहिमेत 2.5 तास शोध घेतल्यानंतर दत्ता गाडे कॅनलजवळ सापडला। आता सुरुवातीची माहिती देणाऱ्या महेश बहिरट यांच्या कुटुंबाला हे बक्षीस देणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत।